त्यानंतर जेव्हा मथुरमध्ये आपला फेरा पडला त्यानंतर सर्वांना दिसला की रायबा आहे. त्यानंतर थोडेफार पैरे होत गेले. आईला कुठेतरी थोडाफार डाग लागला होता काला. दादा हा नियोजन नक्की कधीपासून तुमच्या मनात होता? तुमच्या मनात धाकधुकी असेल ना, सर्व नंदी एकदम टॉपचेच होते फायनलला. दादा प्रेक्षकांना याचा इतिहास सांगा ना. दादा आता तुम्हाला विचारतो, याची खरेदी वगैरे सांगा ना, प्रेक्षकांना कळू दे ना. नमस्कार मित्रांनो, आमदार केसरी 2026 या मैदानात एक नंबरचा मान मिळवलेला आहे आपला उसटणेकरांचा रायबा. आणि तो बिंजोडला तर तुम्ही बघितलंच असेल कसा स्पीड लावतो. आज त्यांनी एक मैदानात करून दाखवलेलं आहे. दादांना आपण विचारू, काय आनंद आहे दादा? आज आनंद तर भरपूर आहे, कारण की मुंबईमधील सर्वात मोठं 3 फेऱ्याचं मैदान आणि 3 फेऱ्याच्या मैदानात एक नंबरचा मानकरी उसटणेकरांचा ब्रेक फेरा रायबा. आज भरपूर आनंद आहे. नक्कीच दादा. दादा काय सांगाल, हा गुलाल तुम्हाला किती इम्पॉर्टंट होता? गुलाल भरपूर इम्पॉर्टंट होता, कारण की बैलाला कुठेतरी थोडाफार डाग लागला होता काला. तो आज बैलाने पुसून काढलाय. मागच्या मैदानात 3 नंबर झाला होता, त्याचीच आज कुठेतरी जागा भरून काढली. आज बैलाने 1 नंबर केला. दादा कुठेतरी म्हणजे एक नंदी पळून गाडी जिंकत नाही, दुसरा एक नंदी महत्वाचा असतो, काय सांगाल? हो 100% एक नंदीने काही होत नाही. किती वेळा बैलगाडी क्षेत्रात सिद्ध झाले आणि आज सुंदर अशी साथ मिळाली. शंभू 12-13 आकाश दादांचा आभार मानतो, कारण की त्यांनी आम्हाला एका शब्दावरती पायरा दिला आणि सुंदर असं नियोजन केलं. सुंदर अशी गाडी पळवली. कुणाल ड्रायव्हर आनंदी. दादा हा नियोजन नक्की कधीपासून तुमच्या मनात होता? हा नियोजनाचा असा विशेष काय नव्हतं, कारण की गाडी उंबरवेड्याच्या मैदानात बिंजोरला हार झाली होती. पण आकाशदादांचं मोठं मन होतं की 100% आपण रायबानी शंभू पलवू वापस. आणि आमचा पैरा थोडा कॅन्सल झाल्यामुळं आकाशदादांनी एक रिक्वेस्ट केली की बैल पाहिजे आम्हाला. त्यांनी एका शब्दावरती बैल दिला आणि दोन्ही मालकांची मनमिलावा झाला. त्याच्यामुळं गाडी गुलालासाठी पात्र झाली आणि 1 नंबरचा मानकरी झाला. नक्कीच दादा. दादा म्हणजे ही गाडी परत आता बिंजोडला पण तुम्ही पळवू शकता का? हो पळू शकतो. शंभू डावीने पब्लिक पळतो, बिंजोरला बी पळू शकतो, 3 फेऱ्यात बी पळू शकतो. पाहिजे मला. नक्कीच तुमच्या मनात धाकधुकी असेल ना, सर्व नंदी एकदम टॉपचेच होते फायनलला. हो आज असं बोलायला काही हरकत नाही की आज कोण नव्हता मैदानात, सर्व नंदी होते. त्याच्यामुळं वाटत होतं की बैल आपला पहिल्या 3 मध्ये राहिला तरी आपण खुश आहे. पण गुलालासाठी पात्र झाला यात तर भरपूर अभिमान होता. पण जेव्हा खालनं गाडी सुटली तेव्हा अपेक्षा भरपूर वाढल्या, कारण की गाडीचा जो स्पीड होता त्यात वाटलं होतं की गाडी 100% एक करेल आणि एकच केला. नक्कीच दादा. दादा गाडी पुढे आल्यानंतर स्पीड वाढवला का मध्यंतरी? आता आपण तर खालती होतो, अजून लाईव्ह वगैरे काही बघितली नाही. पण माझ्या मते गाडी निकालात जास्त धरली. 3 फेऱ्यांना निकालात गाडी मधल्या रानापर्यंत टाप पळाल्या. 3 वेळेला गाडी पुढे नक्कीच दादा. दादा काय सांगाल मग, याची खरेदी वगैरे कशी केली ती पहिले? आता सर्व प्रेक्षकांना कळू दे ना, एक नंदी आता उजेडत म्हणजे बिंजोडला तर होताच, पण कुठेतरी अपेक्षा लागलेली याला 3 फेऱ्यांच्या मैदानात पहिला नंबर करायची होत्या. मग काय सांगाल याच्याबद्दल? हो याच्याबद्दल म्हणजे बोलत आपल्याला माहित होतं की बैल हा 2 फेरे तर एकदम टॉप पडला तो, त्याच्यामुळे बैल फायनल मध्ये जाईल याची अपेक्षा तर होतीच. पण आज बैल अपेक्षेपेक्षा जास्त फायनलला पळाला आहे, याचा खूप अभिमान आहे बैलाला आणि आम्हाला पण. दादा प्रेक्षकांना याचा इतिहास सांगा ना. इतिहास काय सांगायचा विषय नाही, प्रत्येक मुलाखतीत आपण बोलत आले. बैलाने जो संघर्ष केलाय आणि त्याच्यासाठी जी आम्ही मेहनत घेतली ती जीवापाड, कारण की सामान्य स्वतःने लंपी मध्ये संघर्ष केलाय आणि त्याला जे आम्ही कष्ट घेतलेत त्याचं तो आज सार्थ करून दाखवतोय आणि त्याची परतफेड उपकार म्हणून तो आज आमच्यावरती उपकार सर्व चाललाय. लंपी मधून निघाल्यानंतर पायऱ्याला प्रॉब्लेम आलाच असेल ना? हो पायऱ्याला प्रॉब्लेम येतातच, कारण की कोणी पण जर शून्यातून वर येत असेल तर 100% पायऱ्याला प्रॉब्लेम येतातच. पण एकच माणूस आवर्जून नाव घेतो मी, कारण की अविनाश काडे नितलस त्याच्या एका धावणीच्या आम्ही 3 नंदीमध्ये पळालो. पूर्ण सीझन त्याच्या नंदीमध्येच पळालो. त्यानंतर जेव्हा मथुरमध्ये आपला फेरा पडला त्यानंतर सर्वांना दिसला की रायबा आहे. त्यानंतर थोडेफार पैरे होत गेले आणि मग अलंकार शेट्टी भरपूर अशी ओळख होती. कुठेतरी त्याची साथ लाभत गेली. प्रत्येक वेळी एक वडचर पायरा होत गेला आणि बैल आज 1 नंबर मध्ये आला. दादा नक्कीच मथुरचं तुम्ही नाव घेतलं, मथुर बद्दल काय बोलाल? मथुरने काही जो न पुसार काही इतिहास करून ठेवलाय त्याच्याबद्दल बोलायला थोडे कमी आहे. नक्कीच दादा. दादा आता तुम्हाला विचारतो, याची खरेदी वगैरे सांगा ना, प्रेक्षकांना कळू दे ना. हो चाकणच्या बाजारातून घेतलेला खोंड आहे. 36,000 रुपयाचा आम्ही खोंड घेतलेला आणि आता 36 लाखाच्या बैलांना बी मागे टाकतो. नक्कीच दादा. दादा किती याची असेल आता याची? याच एक 2.5 वर्ष असेल समथिंग, कारण की पहिलाच दात पडलाय बैलांना. दादा मुलांबद्दल काय सांगाल? एवढं तुम्हाला सहकार्य करतात सर्व मित्रमंडळी. बैल पडल्यानंतर सर्व काही साध्य होतं. आज बैलाच्या प्रेमा खातीर सर्वजण इथे उभे आहेत आणि त्यांचे बी आभार मानतो. तुमचा असं आशीर्वाद असू द्या बैलावरती
आणि हा महादेवाचा नंदीची निस्वार्थ सेवा केलेला हा 100% सर्वांना आशीर्वाद देईल. दादा गाडी पळण्यासाठी एक ड्रायव्हरची गरज असते, त्या ड्रायव्हरचं नाव सांगाल का? हो, कुणाल ड्रायव्हर आंबेशिव यांनी एवढ्या कॉन्फिडन्स मध्ये गाडी पळवली की आम्ही त्याला जे सांगत होतो त्याच्या उलट करत होता. कारण की तो सांगत होता की मी जे करेन ते मी बरोबरच करेन. आणि ज्यावेळी पायरा झाला त्यावेळी तो स्वतः बोलला होता की गाडी 100% गुलालात राहील. आणि गुलालात तर राहिली, पण एक पण केला. नक्कीच दादा. दादा हा कुणाल दादा आपल्या जोडीला कधीपासून असतं? मागे एलियन आणि रायबा पळाला होता बोनिवलीच्या मैदानात, तेव्हा त्यांनी बैल आणला होता. त्यानंतर आपला बैल थोडा पळाला बरोबर त्याला. मग आता मेहरबान मध्ये पळायचा होता तेव्हा पण तोच ड्रायव्हर होता. मग आज पण तोच होता, कारण की त्याला पण बैलाचा अंदाज मिळालाय. आणि आकाश शेटचा पण तो फिक्स ड्रायव्हर आहे, त्याच्यामुळे आपण त्यालाच बसवलं. दादा आकाश दादा बद्दल काय बोलाल? आकाश दादा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे. कारण की दोस्ती काय असतं हे त्यांनी आज आम्हाला दाखवून दिलं. कारण की त्याचं मोठं नियोजन झालं होतं त्यांच्या शंभूचा, त्यांनी तो मोठा नियोजन पुढे ढकलला आणि आमच्या बैलात विश्वास दाखवला. हे त्याच्यासाठी आमच्या दोस्तीचं दुनियेत राजा माणूस म्हणू शकतो त्याला. दादा आपला आनंदी मथुरच्या पैऱ्यात कधी दिसेल? लवकरच दिसेल. नियोजन कुठेतरी होतंय मागे पुढे, त्याच्यामुळे बैल मथुरमध्ये नाही पळाला. कदाचित ते पण पळाला असता, पण आमचं नियोजन थोडं मेहरबान मध्ये झालं होतं. पण येण्या टायमावरती मेहरबान थोडा आजारी असल्या कारणाने तो पायरा कॅन्सल झाला. त्यामुळे शंभूची साथ लाभली आणि 1 नंबर केला. मग दादा आता तार भेटले, तारचं कसं काय नियोजन आहे म्हणजे इथला? बघू, आयोजकांनी तर अजून काही डिक्लेअर नाही केलं कसं काय ते. आता आयोजकांशी बोलणं झाल्यानंतर करू. दादा आज मैदान चांगल्या रीतीने पार पडला, आयोजकांबद्दल 2 शब्द बोला ना. हो, 1 नंबर मैदान पार पडलं. दिवसा उजेडा फायनल झाली आणि सर्व दिवसा उजेडाच घरी जाते. नक्कीच दादा. चला मित्रांनो, आता मी वेळ नाही घेत, तुम्हाला नंदी जवळून दाखवतो. आपला उसटणेकरांचा रायबा बघू शकता तुम्ही, कसा फोटो दिलेला आहे ना, तो जवळून तुम्ही बघू शकता. हे रे इकडे बॅटरी मार जरा. मित्रांनो इकडे बघा, तुम्हाला बघायचा होता नंतर मग बोलायला दाखवला नाही. चला चल ना दादा, याचे अजून एक थोडीशी अपडेट द्या, कारण आता आपण घाईत होतो म्हणून. आनंदी कोणाच्या नावात पळतो? बैल पलतोय तुळशीराम चांगोमोडी, स्वर्गीय हरिनारायण मोडी, आदित्य रामगड मोडी. नक्कीच दादा. चला बाय बाय. बाय बाय.